हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल। आज मी तुम्हाला स्नो क्लिनिंगच्या प्रोसिजरबद्दल सांगणार आहे। तुम्हाला प्रश्न पडत असेल अमेरिकेत इतका सगळा बर्फ पडतो, मग तर तुम्ही स्वतः क्लीन करतात की कोणी येतं क्लीन करायला, की तुम्ही माणसं लावतात कामाला? तर आपण अमेरिकेत जो मेंटेनन्स देतो तो HOA ला देतो आपण, म्हणजे होम ओनर्स असोसिएशन ह्या ऑर्गनायझेशनला आपण आपला मेंटेनन्स देतो। जिथे HOA ही म्हणजे होम ओनर्स असोसिएशन ही ऑर्गनायझेशन वर्क करत नाही त्या एरियामध्ये तो आपल्याला स्वतः क्लीन करावा लागतो बर्फ। जे थोडक्यात आपण जे इंडियामध्ये मेंटेनन्स भरतो सोसायटीचा ते म्हणजे इकडे HOA चे पैसे भरणं। तर अमेरिकेतला बर्फ क्लीन करण्यासाठी ही जी HOA कडून जी टीम येते ती बर्फ कसा क्लीन करते, इकडचा स्नो क्लिअरन्स कसा होतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला बघूया। तुम्ही इथे बघू शकाल, हे माझ्या घराचं फ्रंट यार्ड आहे आणि असंच बॅकयार्डला सुद्धा म्हणजे सगळीकडे बर्फच बर्फ असतो की आपण चालूसुद्धा शकणार नाही, इतका बर्फ असतो। तेव्हा आपल्याला हा स्नो क्लिअर करण्याशिवाय ऑप्शन राहत नाही। तर HOA कडून काही लोक आले आहेत बर्फ क्लीन करायला, सो आपण बघूया ते कसं क्लिअर करत आहेत। तुम्ही इथे बघू शकाल स्नो क्लिअरन्ससाठी किती मोठ्या मोठ्या गाड्या येऊन गेलेल्या आहेत। कसं असतं की कन्स्ट्रक्शन साईटवर ज्या मोठ्या गाड्या यूज होतात त्या इथे स्नो क्लिअरन्ससाठी यूज कराव्या लागतात, कारण बर्फ इतका पडतो की गव्हर्नमेंटकडे सुद्धा काही ऑप्शन नाही राहत, या मोठ्या मोठ्या गाड्या यूज कराव्याच लागतात स्नो क्लिअरन्ससाठी। सो त्या गाडीनं एंटर केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात माझ्या घरापुढचं स्नो कसा क्लिअर करता आहेत ते। आणि ते मोठ्या गाड्या वगैरे हे सगळं मोठमोठ्या गोष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे स्नो क्लिअरन्स किती इझी होतं आहे तुम्ही बघू शकाल। अमेरिकेत कसं असतं की सिंगल फॅमिली होम्स असतात आणि टाऊन हाऊसेस असतात। तर टाऊन हाऊस जी असतात तिथे जनरली HOA ही ऑर्गनायझेशन काम करते आणि सिंगल फॅमिली होम्स जी असतात तिथे HOA वर्क करत नाही। सो सिंगल फॅमिली होम्समध्ये आपल्याला ही कामं स्वतः करावी लागतात आणि तेव्हा आपल्याला हे तुम्ही चित्रात बघू शकाल स्नो ब्लोअर्स आपल्याला स्वतःला विकत घ्यावे लागतात आणि हा बर्फ आपल्याला स्वतःला क्लीन करावा लागतो। टाऊन हाऊस असणाऱ्यांना हा एक फायदा असतो की HOA तिथे वर्क करते, त्यामुळे हे इतकं किचकट काम आपल्याला करावं लागत नाही। आणि सुदैवानं मी जिथे राहते तिथे HOA आहे, त्यामुळं हे काम आम्हाला नाही करावं लागत। तर तुम्ही बघू शकाल हे अशा टाईपचं असतं ते स्नो ब्लोअर, जे आपल्याला स्वतःला आणून करावं लागतं जर HOA नसेल। आणि ही दुसरी तुम्ही व्हाईट कलरची बघू शकाल, ही आहे पिकअप ट्रक। याचं इंजिन अतिशय पॉवरफुल असतं सो दॅट तुम्ही तो स्नो इझिली क्लिअर करू शकाल। आणि त्याला तुम्हाला दिसत असेल की त्याच्या फ्रंट साईडला किती मोठे मोठे ब्लेड्स लावले आहेत। या पिकअप ट्रकला हे जे पुढे ब्लेड्स लावलेले आहेत हे वर खाली होतात, त्यामुळे ह्या गाड्या जेव्हा रस्त्यावरून चालतात तेव्हा ऑटोमॅटिकली बर्फ क्लिअर होत जातो, साईडला होत जातो, त्यामुळे यांना स्नो क्लिअरन्स इझी होतं। तर या तीन गाड्या एकत्र आल्यामुळे हा इतका सगळा बर्फ जमा झाला होता जो मी तुम्हाला इनिशियली दाखवला तो साधारण किती वेळात क्लिअर झाला तुम्ही बघू शकाल। अगदी कमी वेळात म्हणजे अगदी 5च मिनिटात त्या तिन्ही गाड्यांनी माझ्या घरासमोरचा बर्फ क्लिअर करून टाकला। सो मशीन असलं की किती ऑटोमॅटिकली किती इझी होऊन जातं ना सगळं। हाच बर्फ जर आम्ही क्लिअर करायला गेलो असतो तर आपला कदाचित एक दिवस अख्खा निघून गेला असता, त्यामुळे किती इझी होऊन जातं ना। सो थँक्स टू HOA कडून जी टीम येते स्नो क्लिअरन्ससाठी ते मी तुम्हाला संपूर्णपणे दाखवलं आणि इकडचा स्नो कसा क्लिअर होतो ऑटोमॅटिकली ते मी तुम्हाला सगळं दाखवलं। ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज। थँक्यू।